प्रेज लॉर्ड. आजचं देवाचं वचन तुम्हाला देवाजवळ घेऊन येईल. आज देवाचं वचन म्हणत आहे यशाया 46 अध्याय आणि 22 वचन म्हणत आहे, मी तुझ्या अपराधाने धोक्यासारखे आणि तुझ्या पापांना ढोगासारखे पुसून टाकले आहे. माझ्याकडे परत ये, कारण मी तुला मुक्त केलं आहे. हे देवाचं वचन आपल्याला देवाच्या अपरंपार कृपेशी आठवण करून देते. आपण कितीही चुका केल्या असतील, कितीही पापामध्ये अडकलो असू, देव आपल्याला नकारत नाही. उलट तो म्हणतो की मी तुझे पाप पूर्णपणे पुसून टाकले आहे. धुके आणि ढग जसे सूर्य उगवल्यावर नाहीसे होतात, तसेच देव आपल्या पापांना दूर करतो. आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे, देवाकडे परत येणे. देव आपल्याला दोष देण्यासाठी नाही, तर तो आपल्या वाचण्यासाठी बोलवतो. तो आपल्याला नवीन सुरुवात देतो आणि नवीन जीवन देतो. कारण देवाचं जे वचन आहे ते आपल्याला जीवन देतं. आणि देवाची इच्छा हीच आहे की प्रत्येक आत्म्याने वाचावे आणि प्रत्येक आत्मा देवाजवळ यावा आणि देवाकडे वळावे आणि त्याने आपले पाप दूर करावे आणि ते पाप दूर करून देवाजवळ येऊन आणि येणाऱ्या प्रभूच्या दिवशी त्याने निर्दोष म्हणून परमेश्वरासमोर उभे राहावे, ही देवाची इच्छा आहे. तर आपण त्या वचनाला देवाच्या शिटकून राहायचे आहे, देवाच्या वचनाकडे लक्ष द्यायचं आहे आणि आपलं जे जीवन आहे ते सुधारून आणि वाईटापासून दूर ठेवून आणि पवित्र आणि निर्दोष असे जीवन जगायचे आहे. त्यासाठी आजच वळा, आजच पश्चाताप करा आणि देवाजवळ या. देव तुमची वाट पाहत आहे. या वचनाद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.